ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, हो मला येशू तारितो, येशू तारितो, हो मला येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो, हो येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो, हो येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इब्री लोकासपत्र अध्याय 13, 20 आणि 21 ही वचने. इब्री लोकासपत्र अध्याय 13, 20 आणि 21 ही वचने. आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो, व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आमेन. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. प्रियानो, आम्ही या सकाळीच्या समय देवाचं वचन बघत आहोत. इब्रिकरासपत्र त्याचा 13 अध्याय आणि 20 आणि 21 वचन. आम्ही पाहतो या ठिकाणी 2 वचनामध्ये की प्रभू आमची जीवनामधली जी गरज आहे ती करण्यासाठी तो तयार आहे. 21 वचन असं म्हणते की तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो. जो परमेश्वर आमची काळजी घेतो, जे परमेश्वर आमची तो सर्व गोष्टीमध्ये पूर्ती करतो, तो प्रभू येशूच्या द्वारे करण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. एक आई ज्यावेळेस आपलं बाळ ओरडते, रडते आणि हाक मारते आणि त्याला इच्छा असते की आईने माझ्यासाठी करावं, तर आईचं मन व्याकुळ असते आणि त्याच्यासाठी ती प्रयत्न करते. तिच्याकडे असो या नसो, परंतु ती धडपडत आपल्या लेकराची इच्छा पूर्ती करण्यासाठी ती तत्पर असते. होय माझ्या प्रियानो, आपला देव एका आईच्या ममतेवरून श्रेष्ठ आहे आणि तो आपली गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहे. प्रभू आमच्या जीवनामधून चांगुलपणा घडून आणावं, आम्ही चांगले काम करावं आणि
प्रभूची इच्छा सिद्धीस न्यावी ही त्याची इच्छा आहे. तो परमेश्वर आमच्यावर जसं प्रेम करतो तसं तो आमचा उपयोग पण करू इच्छितो. आणि म्हणून त्याचं वचन म्हणते की आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामास तो सिद्ध करो. चांगल्या कामामध्ये सिद्ध करो. आज आम्ही चांगले काम करण्यासाठी धडपडतो का? आज आमच्या हातून चांगले काम होत आहे का? आज आम्ही प्रभूला प्रसन्न करणारं जीवन जगत आहोत का? कारण की जर आम्ही त्याची प्रत्येक चांगलं करण्याच्या द्वारे त्याची इच्छा पूर्ण करतो तर परमेश्वराचं वचन सांगते की आम्ही त्या परमेश्वराला आवडणाऱ्या त्या सर्व गोष्टी करण्यामध्ये सक्षम ठरू. बाकी ठेवलेलं नाही. त्याने पूर्ण करार केला आहे आणि त्या कराराच्या द्वारे त्या प्रभू येशूची शांती आमच्या अंतःकरणात मनात येते आणि गरज आहे की ती शांती घेण्यासाठी आम्ही त्याची इच्छा जाणावं, आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तत्पर व्हावं. आणि जर आम्ही करू तर निश्चित प्रभू आमच्या जीवनातून त्याचं गौरव तर करेलच करेल, परंतु आम्हाला शांतीने भरेल, आम्हाला त्याच्या प्रेमाने आम्हाला तो चालवेल आणि आमचं जीवन मार्गदर्शन करेल. प्रभू परमेश्वर असं करण्यामध्ये मला आणि तुम्हाला सहाय्य पुरवो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रार्थना करतो प्रभू, तू शांतीचा मेंढपाळ आणि सर्व कराराच्या जो रक्ताने भरलेला सर्व करार तुने पूर्ण करून आणि आम्हाला जीवन दिलं आणि आमच्या जीवनामध्ये देवबाप्पा तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा तू दे. आणि देवबाप्पा आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये चांगले काम करण्यामध्ये सिद्धता तू दे. सर्व गौरव तुला देतो. आजचा दिवस तुने आशीर्वादित केला म्हणून तुझे उपकार मानतो. सर्वांना तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.